कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. तर माझं आजचं डेस्टिनेशन आहे बिग बुद्धा. तर आता टॅक्सी बुक केली आणि आता चाललेले बिग बुद्धाला. हा का? हा ना? चलो टॅक्सी आली. आम्ही दोघं निघालोय कॅब मध्येच बिग बुद्धा टेम्पलला. तर साधारण इथून जर्नी आहे 15 ते 20 मिनिटाची. हाफ एन आवर का? साधारण इथून जर्नी आहे हाफ एन आवरची. तर दुपारची वेळ आहे आता आणि ऊन पण बरंच आहे. तर मी तुम्हाला दाखवते जर्नी पण आणि पोहोचल्यावर बिग बुद्धा टेम्पल. तर मी आता बिग बुद्धाच्या एरियातल्या पार्किंग मध्ये आहे. इथेच टॅक्सीने जस्ट ड्रॉप केला. तुम्हाला इथून दिसत पण असेल ती मूर्ती बिग बुद्धाची. आय मीन गोल्डन कोटेड आहे. तर हे जे डेस्टिनेशन आहे ते पटायाच्या वेस्ट साईडला आहे आणि सी शोरलाच आहे. म्हणजे जर वर गेलो ना तर समुद्र किनारा पण दिसेल. तर ही एंट्रान्सच आहे आणि इथे बघा खूप सुंदर मूर्ती आहे बुद्धांच्या. अगदी शांत गोल्डन मूर्ती. तसेच पलीकडच्या साईडला पण आहे मूर्ती. इकडे स्टँडिंग मूर्ती आहे आणि तिकडे बसलेले बुद्ध आहेत. अगदी खूप छान दिसत आहेत. आणि एंट्रन्सला इथं 2 नाग दिसत असणारे ज्यांना 7 मुख आहेत. विकराळ रूप दिसत असतील नागाचे, कारण हे चायनीज इन्फ्लुएन्स स्ट्रक्चर आहे. कारण चायनाचं जे त्यांचं सिम्बॉल आहे ना, नॅशनल ॲनिमल, तो ड्रॅगन आहे. तर त्यांचं तेच ड्रॅगनचं रूप त्यांनी इथं दाखवलेलं आहे, म्हणून ते विकराळ रूप आपल्याला दिसते. पण बुद्धिझममध्ये नागाला, सर्पाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याच ठिकाणी इव्हन इंडियामध्ये पण जर लेण्यांमध्ये वगैरे गेलो ना तर आपल्याला अजिंठा वेरूळला पर्टिक्युलरली, कारण मी तिथे जाऊन आलेले, तर तिथे मी बघितलेले तर 5 मुखी आणि 7 मुखी बरेचसे नाग दिसतात. फक्त फरक एवढाच आहे की चायनामध्ये ड्रॅगन त्यांचा नॅशनल ॲनिमल आहे, त्यामुळे ते अगदी विकराळ रूपात दिसतात. तेच इंडियामध्ये एकदम शांत स्वरूपातले आपले 5 मुखी किंवा 7 मुखी नाग दिसतात. तर तुम्ही इथं जर बघितले ते लांब लचक ड्रॅगनच्याच इन्फ्लुएन्सने बनवलेला नाग इथं दिसतोय. जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या लांब याच्याने बनवलेलं आहे ते. तर दुपारची वेळ अगदी शांत, इथं आजूबाजूला सगळी झाडं आहेत म्हणून शांत वाटतंय. तुम्हाला बुद्धांची एक इंटरेस्टिंग मूर्ती दाखवते, ती जवळून बघा म्हणजे लक्षात येईल. तर बुद्धांची मूर्ती ही नेहमी कमळावर बसलेली असते. इथेही बुद्धांची मूर्ती ही कमळावर बसलेली आहे. पण जर वर बघत असाल तर बुद्धांच्या मूर्तीवर, त्यांच्या डोक्यावर बहुमुखी मूर्ती आहे. बुद्धिझममध्ये 2 शाखा आहेत, एक महायान आणि हीयान. महायान शाखेच्या पण उपशाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अलकतेश्वर बुद्ध. तर अलकतेश्वर बुद्धांमध्ये असे तुम्हाला बरेचसे मूर्ती किंवा चित्रकला भेटतील. त्याच्यामध्ये बहुमुखी मूर्ती, अनेक हातांच्या बुद्धांच्या मूर्त्या, त्या हातांमध्ये अस्त्र शस्त्र असलेल्या मूर्त्या, जे की तुम्हाला इंडियामध्ये, जपानमध्ये, चायनामध्ये, नंतर कंबोडियामध्ये, श्रीलंकेमध्ये, अशा सगळ्या ठिकाणी जे आपण बुद्धिस्ट कंट्रीज आहेत या सगळ्या देशांमध्ये बघायला मिळतील. तर ह्या सगळ्या देशांमध्ये जो प्रचार झाला आहे तो महायान शाखे थ्रूच गेलेला आहे. त्यामुळे इथे सगळीकडे ह्या ज्या मूर्त्या आहेत अलकतेश्वर बुद्धांच्या, महायान शाखेच्याच इन्फ्लुएन्स्ड आहेत. म्हणून आपल्याला या अशा मूर्त्या, हात असलेल्या मूर्त्या ह्या सगळीकडे बघायला मिळणार, भारताच्या बाहेर पण. तर आपण आलेलो आहे आज बिग बुद्धा बघायला. तर मी तुम्हाला आज मेन बिग बुद्धाची मूर्ती दाखवते. चला दाखवते. ही आहे बिग बुद्धाची मूर्ती, जी की आहे 18 मीटर उंच. हे जे बुद्धांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, हावभाव जे दिसत आहेत ना, हे तुम्हाला फक्त थायलंडमध्येच बघायला मिळतील. कारण प्रत्येक कंट्रीमध्ये हे त्यांचे शिल्पकार म्हणा किंवा मूर्तिकार म्हणा, पेंटर्स म्हणा, हे त्यांच्या त्यांच्या कंट्रीतून इन्फ्लुएन्स होऊन त्यांचे हावभाव आपल्याला दिसतात. जसं की इंडियामध्ये वेगळे हावभाव मिळतात, चायनामध्ये वेगळे मिळतात आणि थायलंडमध्येही वेगळे मिळतात. तर प्रत्येक बुद्धिस्ट कंट्री ही आपापल्या कल्चरने इन्फ्लुएन्स्ड होऊन बुद्धांच्या मूर्त्या तयार करते. हे जी दिसते लाईन ती चीवरची लाईन आहे. तर त्यांचा जर उजवा खांदा बघितला तर तो ओपन आहे आणि इकडे जर दिसला तर तो क्लोज दिसतोय. कारण ते चीवर आहे, जे की एक भाग क्लोज आहे, एक भाग ओपन आहे. आणि ती जी लाईन दिसते ते तिथे चीवरचीच लाईन आहे.
जसं मी मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जिथंही साऊथ एशियामध्ये किंवा एशियन कंट्रीमध्ये बुद्धिझम गेलेला आहे, तर तिथे त्यांनी आपापल्या तऱ्हेने इन्फ्लुएन्स्ड करून कल्चर वाईज इन्फ्लुएन्स करून मूर्त्या तयार केलेल्या आहे. तर हे जर बघत असाल तर हे श्रीलंकन इन्फ्लुएन्स्ड मूर्त्या आहे, हे डेमॉन्स आहेत आणि अशा प्रकारे ते ना त्यांचा बुद्धिझम अशा प्रकारे दर्शवतात. हे डेमॉन्स त्यांचे असतात आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की इथं बघत असाल तर इथं गणपती पण आहे. तर हे बुद्धिझमचंच प्रतीक आहे आणि बुद्धिझमचा जसं मी तुम्हाला म्हटले की महायान शाखा ते अलकतेश्वर बुद्धा प्रचलित करतात आणि दाखवतात त्यांच्या मूर्तिकलेतून पेंटिंगमधून. तर ही एक अलकतेश्वर बुद्धांची मूर्ती आहे. आणि पुढे जर याल तर पुढे आता इथे स्लीपिंग बुद्धा आणि इकडे आहे लाफिंग बुद्धा. तर हे चायनीज मॉन्क होते लाफिंग बुद्धा. ही आहे बुद्धांचीच मूर्ती. जेव्हा बुद्ध ज्ञानाच्या शोधात होते तेव्हा ते ध्यान करत होते आणि ध्यान हे भरपूर दिवस चाललं होतं त्यांचं. तर तेव्हा त्यांनी ध्यानाच्या अवस्थेत इतक्या वेळ होते की त्यांची अवस्था खाणं वगैरे सोडून ही अशी झाली होती. म्हणजे आपल्याला वाटणारच नाही की ही बुद्धांची मूर्ती आहे, पण जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्या आधी त्यांची परिस्थिती अशी झाली होती. जसं सर्पाला मी मगाशी म्हटले की सापाला खूप महत्त्व आहे, तसंच हत्तीला पण खूप मोठं महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हत्ती हे दिसतीलच. जिथं बुद्ध आहे तिथं हत्ती आणि साप नक्कीच दिसतील. तर इथं अशा भरपूर एकदम मूर्त्या आहेत आणि खूप शांत वातावरण आहे, मस्त वाटतंय. तुम्हा सगळ्यांनाच माहित असेल की बुद्ध म्हटले की कमळ आलंच. बुद्ध एक तर त्यावर बसलेले असतात किंवा त्यावर उभे असतात, तर इथंही कमळ आहेच. आणि एक विशेष म्हणजे असे ना, बुद्धिझमच्या मी मगाशी 2 शाखा सांगितल्या, महायान आणि हीयान. तर महायानमध्ये पूजा अर्चा म्हणजे जसं अगरबत्ती मेणबत्ती लावणं, नमस्कार करणं हे सगळं केलं जातं. जसं आपण इथं बघू शकतो की हे महायान शाखेचं आहे आणि तोच प्रचार झालेला आहे पूर्ण एशियामध्ये. आणि हीयानमध्ये पूजा अर्चना केली जात नाही. म्हणजे तुम्हाला अगरबत्ती किंवा हात जोडण्याची पूजा करण्याची गरज नसते. तर याचाच अर्थ असा आहे की हीयानामध्ये मूर्तिपूजा केली जात नाही आणि महायानामध्ये मूर्तिपूजा केली जाते. तर आज मी बिग बुद्धा टेम्पल फिरले. तुम्ही मागे बघतच असाल 18 मीटर उंच बिग बुद्धांची एकदम शांत मूर्ती आणि इथे तशाच अनेक बुद्धांच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या मुद्रेत. शांत त्यांचे हावभाव एक्सप्रेशन बघून आणि वातावरण आजूबाजूचं पण खूप शांत आहे आणि मी इथे बराच माझा टाईम स्पेंड केला आणि खूप छान गेला आजचा दिवस आणि ही व्हिजिट. आणि मी आता घरी जाते. घरी म्हणजे हॉटेलला जाते. कॅब बुक करेल आणि इथून सरळ हॉटेलला जाणार. तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते. थँक यू फॉर वॉचिंग. असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत अँड सबस्क्राईब माय चॅनल. पुन्हा मी तुम्हाला भेटते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.